पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. अहो आता तर म्हणाले होते. बघ, आणि तू अजून एकदाही नाही म्हणालीस हा. चल, तू पण मला विश कर. अहो असं काय पण बोलू नका. विश बिश बोलायचं नसतं. मुक्ता मुक्ता, अगं विश म्हणजे शुभेच्छा. सो मला असं म्हणायचंय की तू पण मला शुभेच्छा दे. अहो, नाही नको. ती लईच अवघड आहे. नको. काहीच अवघड नसतं. एक काम करूया, तू माझ्या मागून बोल. चालेल? चालेल. गुड. हॅपी हॅपी व्हॅलेंटाईन्स. वेलांटी. व्हॅलेंटी नाही, व्हॅलेंटाईन्स. व्हॅलेंटाईन्स. व्हॅलेंटाईन गुड डे. डे. सो आता सलग बोल. हा, हॅपी व्हॅलेंटाईन्स व्हॅलेंटाईन डे. गुड. परत एकदा बोल. हॅपी व्हॅलेंटाईन डे. वाव, सोपं होतं ना. लईच सोपं होतं. मुक्ता, तुला ना अजून एक महत्वाचं वाक्य बोलायचं. हा, सांगा ना. आय लव यू. म्हण ना मुक्ता. आय लव यू.
जया, अगं जया काय झालं? तू रडतीयस? अगं गायत्री, माझा आजचा दिवस पण वाया गेला ग. माझा जो व्हॅलेंटाईन आहे ना, तो मला आज पण रिप्लाय देत नाहीये. आणि गायत्री, तुला माहितीये का, मी ना त्याला दरवर्षी मेसेजवर मेसेज करते का, पण तो मला एक पण रिप्लाय देत नाहीये. आणि आजचा संपूर्ण दिवस त्याच्या रिप्लायची वाट बघण्यातच गेला ग. गायत्री, तू मला सांग ना, तू माझ्याशी असं का वागत असेल ग? अगं जया काय बोलतीयस तू? आणि तुझं अफेअर आहे, तू मला आधी का नाही सांगितलंस? अगं नाही गायत्री, अफेअर नाहीये. मग अगं म्हणजे आम्ही रिलेशनशिप मध्ये नाही आहोत, पण माझं ना त्याच्यावरती खूप प्रेम आहे ग. म्हणजे अगदी जीव ओवाळून टाकावं ना इतकं प्रेम आहे, पण त्याला माझी काहीच पडलेली नाहीये. जया कोण आहे तो? तुला दाखवू? थांब. बघ, हाच आहे जो मला एकही रिप्लाय देत नाहीये. हा? हो. जया खरंच हाय? अगं हो. अगं जया काय हे दाखवतीस मला? मग पळवला. तुझा बॉयफ्रेंड आलियाने पळवला. अगं म्हणूनच तो रिप्लाय करत नाहीये, लग्न पण झालंय त्याचं. अगं त्याचं लग्न आता झालं ना, पण त्याचा जेव्हा पहिला मूवी आला होता ना, अगदी तेव्हापासून मला तो आवडतो. अगं तेव्हा तू 5वीत असशील ना? अगं नाही, 4थीत होते. आणि तेव्हा ना तो आलियाला ओळखत पण नसेल. अगदी तेव्हापासून माझं त्याच्यावरती प्रेम आहे ग. अगं ए जया, अगं तू रडू नकोस. जया रडणं थांबव बरं आधी. हे बघ, त्याने लग्नाआधी रिप्लाय केला नव्हता, आता तर त्याची अपेक्षाच नाही ठेवली पाहिजे. आणि कसं असतं ना जया, आपला व्हॅलेंटाईन तो असतो जो आपली काळजी घेतो. असं एकट्याने प्रेम करून काहीच होत नसतं. अगं तू काळजी नको करूस. तुला जो हवाय तो आज तुझ्या आयुष्यात नसला ना, तरी उद्या ज्याला तू हवीयस तो तुझ्या आयुष्यात नक्की असेल. खरंच गायत्री? हो. अगं पण बरंच झालं रणबीरने लग्न केलं. तुला माहितीये का, माझी एक भीती संपली. कसली भीती? अगं तो माझ्या प्रेमात पडला असता आणि मग आमच्या लग्नाबद्दल दादा मामांना विचारायचं म्हणजे त्यांनी काय केलं असतं. बापरे, मला तर भीती वाटते हा विचार करून सुद्धा. जया अगं हो, दादानी रणवीरला नाही म्हणूनच सांगितलं असतं. ए जया, मी हो का तुझी व्हॅलेंटाईन? काय तू? अगं पण कसं काय? अगं बहिणींचं पण एकमेकांवर प्रेम असतंच ना, त्यात आपलं बॉन्डिंग पण खूप छान आहे. जिथे प्रेम तिथे व्हॅलेंटाईन. अगं हो, हे मला पटलंय. चालेल, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे जया. मुक्ता, तुझ्यासाठी आणखीन एक सरप्राईज गिफ्ट आहे. आता काय? आपण दोघं हनीमूनला जातोय. हनीमून म्हणजे फिरायला? हो, आणि फक्त फिरायला नाही, आपण लांब फिरायला जाणार आहोत, जिथे तू, मी आणि खूप सारं प्रेम असेल. पण कधी जायचं? लवकरच निघायचा प्लॅन आहे. अहो पण तुम्ही ते दादांसोबत काम सुरू करणार होतात त्याच? हो, पण मुक्ता ते कामाचं कसं आहे की 4-6 दिवस जरी उशीर झाला ना तरी चालणार आहे, आणि मी दादांकडून त्याची परमिशन घेतली आहे. त्यांनी परवानगी दिली? हो,
आणि हनीमून नंतर काम सुरू केलं तरी चालेल असं दादाच म्हणालेत. दादा खूप बदललेत. आपल्या सुखाचा खूप विचार करतात ते. दादा हे कधीच मान्य करू शकत नाहीत आणि ते तयार झाले असतील तर त्यांच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिजत असणार. हा दादा. हॅलो. हा बाळा, कुठे आहेस तू? मी वेद सोबत आहे. व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करते. ए सगळी पोरं ते व्हॅलेंटाईन डे कसला साजरा करता तुम्ही? वरती जाऊ दे, एका वेगळ्या कामासाठी फोन केलाय. सारंग आणि मुक्ता हनीमूनला जाणार आहे. काय? ही आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. मुक्ता जर घराबाहेर पडली तरच तिला घरात येण्यापासून आपण रोखू शकतो. कळलं? हे काम आर्या फार चांगल्या पद्धतीने करू शकते आणि ही तुझी जबाबदारी आहे की आर्याला तिला सगळं नीट समजावून सांग. हो पण दादा, तिचा आपल्यावर पण राग आहे. असू दे, तरी सुद्धा हे ती करेल कारण आपल्यापेक्षा तिचा मुक्तावर जास्त राग आहे. मुक्ता, अगं कसला विचार करतेस? म्हणजे आपण जे हनीमूनला जाणार आहोत ते घरच्यांच्या पैशातून जाणार आहोत. अगं मग आता लगेच कुठून पैसे आणणार? आणि तसंही मला काम सुरू करायला वेळ आहे ना अजून. मग तुम्ही आधी काम सुरू करा. आपण स्वतःचे पैसे स्वतः कमवू, मग जाऊ. अगं हनीमूनला लग्न झाल्यावर लगेच जायला पाहिजे. उशिरा गेलो ना तर त्यातली मजा निघून जाते. हो पण दुसऱ्यांच्या जीवावर मजा करायला काय अर्थ आहे? अगं मग काय प्रॉब्लेम आहे? आपण कुणाकडे भीक तर मागत नाही होत ना. अगं आपल्या घरचे मोठ्या आनंदानं आपल्यासाठी करतायत. मला हा उधारीचा आनंद नकोय. मुक्ता, अगं तू असा विचार का करतेस? हे बघ, अगं प्रत्येक वेळी उलटाच विचार करायला हवा का? उलटा नाही, हा साधा सरळ विचार आहे. आणि मला हेच कळत नाही की तुम्ही हा विचार का नाही करत आहे. अरे यार, तुला हनीमूनला नाही यायचंय का? दुसऱ्यांच्या पैशांनी नाही, म्हणजे स्वतःच्या पैशांनी जाऊ. अरे म्हणजे हे असं बोलून तू मी चुकीचा आहे असं दाखवतेस? अहो असं कधी म्हणाले मी? अगं वागतेस तशीच ना तू. झालं, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तुम्हाला आता मा वागणं चुकीचं वाटायला लागलं. बाकीच्या नवऱ्यांसारखे वागायला पण सुरुवात झाली तुमची. मुक्ता, अगं तुला हे सगळं असं दिसतंय का? अगं पण आपल्या दोघांच्या सुखासाठी मी जी धडपड करतो ती नाही दिसत आहे का तुला? आणि हनीमूनला काय मी एकटा जाणार आहे का? मला झोप आली. झोप मुक्ता, तू झोप. आपण कुठेच जात नाही. व्हॅलेंटाईन्स डेला पण भांडते माझ्याशी. मी भांडले? नाही नाही नाही, तू नाही भांडलीस ग, मीच भांडलो. आपण कुठेच नको जाऊ. आयुष्यभर घरातच राहूया. संसार करू, काम करू आणि कुठल्याच आनंदाची अपेक्षा आपण ठेवायची नाही. आणि दादांना हनीमून कॅन्सल झाल्याचं सांगून टाक. खुश? हा, सांगून टाका.
यावेळेस तरी मुक्ता परत येणार नाही अशी आशा बाळगतो. हिला कसं सांगू, मला तुझ्यासोबतच्या हनीमूनचा आनंद घालवायचा नाहीये. ह्या सुंदर आठवणी आयुष्यभर मनावर कोरल्या जातील. आणि त्यासाठी किती आणि काय काय प्लॅनिंग केलंय मी. मुक्ता यार, प्लीज प्लीज नाही नको म्हणूस. तुम्हाला सांगता आलं असतं तर किती बरं झालं असतं. दादांचं खरं रूप तुम्हाला अजून माहित नाही. त्यांनी आपल्याला जायची परवानगी दिलीये याचा अर्थ ते नक्कीच काहीतरी गडबड करणार. त्यापेक्षा आपण घरीच राहून कामावर लक्ष देऊ. अरे पण ती पळून गेल्यानंतर तिला शोधण्यात काय अर्थ आहे? मुळात ती पळून जाऊच नाही यासाठी प्रयत्न करायला हवे होते. ही लोकांनी मला आणि माझ्या मुलाला खूप छळले. नको नको ते आरोप केलेत. आता मी तुम्हाला सोडणार नाही. बघाच मी काय करते ते. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. अहो अजून अख्खा दिस पडलाय. हो मला माहिती आहे, पण कसं आहे ना मुक्ता, या रूमच्या बाहेर गेलं ना की ना प्रेम व्यक्त करता येणार ना व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करता येणार. का? अगं का काय, कारण व्हॅलेंटाईन्स डे हा आपल्या संस्कृतीचा भाग नाही असं दादांचं म्हणणं आहे. आणि बरोबरच आहे ते, त्यामुळे त्यांनी परमिशनच दिली नाहीये. जाऊ द्या, आता यावरून वाद घालण्यात अर्थ नाही. तुम्ही लवकर तयार व्हा. दादांना जाऊन भेटा, त्यांना सांगा कामाला सुरुवात करतोय म्हणून. तर मलाही काहीतरी बघावं लागेल. फोन मध्ये काय बघताय? आवरा की आता. अगं नाही, अगं म्हणजे कसं आहे, मला जस्ट आठवलं की पप्प्याला पैसे पाठवायचे. सो आधी त्याला पैसे पाठवतो. तर लय येळ घालवू नका, तुम्हाला कामाला जायला उशीर होईल. अगं 1 मिनिटात होईल. इकडे खूप सोपं आहे, मी समजवतो. इथे बस बस ना. हे बघ काय करायचं, आता मला पप्प्याला पैसे पाठवायचे आहेत ना, तर सगळ्यात आधी मी माझ्या मोबाईल मधलं पेटीएम ऍप उघडलं. आता इथे पप्प्याचा मोबाईल नंबर टाकेन. पप्प्याचा नंबर टाकला. आता अमाऊंट टाकेन. सेंड. हे बघ इतकं सोपं आहे. अय्यो, एवढ्या लवकर गेली पण? हो एवढं सोपं आहे. अगं पेटीएम वरून कुठल्याही मोबाईल नंबरवर जो नंबर युपीआय ऍपला जोडला गेलाय ना, त्यावर पैसे पाठवू शकतो. त्यामुळे आता पैसे कसे घ्यायचे किंवा कसे पाठवायचे ह्याची चिंता नको. काळजी करू नकोस, फक्त पेटीएम कर.